कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी तालुक्यातील शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर वसलेले कोळंबे गावातील बागवाडीमधील नागेश्वर दुर्गप्रेमी मित्रमंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गडकिल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे। यावर्षी राजगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली असून मागील वर्षी पन्हाळगड, पावनखिंड, किल्ले विशाळगडाची प्रतिकृती साकारली होती। कोळंबे गावातून आणि गावाबाहेरून सुद्धा लोक किल्ला पाहायला येत आहेत। नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे। नागेश्वर दुर्गप्रेमी मित्रमंडळ कोळंबे बागवाडी तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्याकडून आपणास दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। दरवर्षी आपण विविध प्रकारचे गडकिल्ले यांची प्रतिकृती साकारत असतो। गेली 7 वर्ष आम्ही विविध गडकिल्ले इथे प्रतिकृती साकारले आहे। यावर्षी सुद्धा आम्ही किल्ले राजगड या किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे। या किल्ल्यांची प्रतिकृती साकारण्यामागे एकच उद्देश की लहान मुलांना या गडकिल्ल्यांची माहिती मिळावी आणि गडकिल्ल्यांचे व्यवस्थित संगोपन व्हावे याकरिता आपण इथे वेगवेगळ्या किल्ल्यांची प्रतिकृती साकारत असतो। महाराष्ट्रातील डोंगरी किल्ल्यांमध्ये ओळखला जाणारा किल्ला म्हणजे किल्ले राजगड आणि किल्ले राजगड हा महाराजांच्या काळातील स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखला जाणारा किल्ला म्हणजे किल्ले राजगड। शालिवाहन राजा याने इसवी सन 70 साली मुरुंब देवाच्या डोंगरावर सुंदर असा उंचपुरा किल्ला बांधला आणि बहुधा महाराजांनी हा किल्ला इसवी सन 1645 मध्ये आपल्या ताब्यात घेऊन त्याचे उत्तम प्रकारे बांधकाम करून त्या किल्ल्याला किल्ले राजगड असे नाव देण्यात आले। राजगडावर आपणास 3 माची आणि बालेकिल्ला पाहायला मिळेल। त्यातील सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यावरती आपणाला काही मंदिरे आणि राजवाडे पाहायला मिळतील। राजगडावरील 3 माचींपैकी सर्वात प्रशस्त माची म्हणजे पद्मावती माची आणि हे केवळ लष्करी केंद्र नसून इथे राहण्याची ठिकाणे सुद्धा होती। या माचीवरती जाण्यासाठी आपल्याला पाली दरवाजा आणि गुंजवणे दरवाजा दिसेल। मुरुमदेवाचा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर महाराजांनी पूर्वेकडील बांधकामास सुरुवात केली आणि या बांधकामाला या तटबंदीला महाराजांनी सुवेळा माची असे नाव दिले। या माचीला 3 टप्पे आहेत आणि दुसऱ्या टप्प्याकडे जाताना आपणास एक मोठा खडक लागतो। या खडकाला मोठा छिद्र आहे आणि या हत्ती प्रस्तर असे नाव देण्यात आले आहे। सुवेळा माचीच्या बांधणीनंतर महाराजांनी
या माचीचे बांधणी करण्यास सुरुवात केली आणि या माचीला संजीवनी माची असे नाव देण्यात आले. या माचीची लांबी सुमारे 2.5 किलोमीटर आहे. या माचीवरती आपल्याला पिण्याच्या पाण्याच्या टाक्या खूप पाहायला मिळतील. या माचीच्या टोकावरती बलाढ्य असं बुरुज आहे आणि या बुरुजाचा उपयोग त्या काळी दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे.